नमस्कार. राजवीस कॉर्नर ऑल इन वनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आज मी बनवते गाजरचा हलवा. त्यासाठी इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत आणि त्यांची मी आता साल पूर्णपणे काढून घेते. मी अशा पद्धतीने पूर्ण साल काढून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता मी इथे या किसणीने मी पूर्ण गाजर किसून घेते. तुमच्याकडे जी किसणी असेल तुम्ही त्याच्याने किसू शकतात. इथे मी आता पूर्ण गाजर अशा पद्धतीने किसून घेतलेले आहे. तर तुम्ही बघू शकता गाजर किती छान आणि असे लालबुंद आहेत. तर आता मी इथे एक मोठी कढई घेतलेली आहे. कढईत मी गरजेनुसार तूप घातलेलं आहे. तूप हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता, कमी किंवा जास्त. तर मी इथे तो पूर्ण गाजराचा किस इथे कढईत टाकून घेते आणि व्यवस्थित परतून घेणार आहे. एक 10 मिनिट किस छान परतून घ्यायचा आहे. तो परतून छान नरम होतो. अशा पद्धतीने किस हा पूर्णपणे परतला गेलेला आहे. हलवा पूर्णपणे परतल्यानंतर इथे मी एक मोठा कप भरून दूध त्यात घालणार आहे. दूध आणि मी त्याबरोबर साय देखील त्यात घातलेली आहे. दूध टाकून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर पुन्हा त्याला 10 मिनटं छान शिजू द्यायचं आहे. दूध आता बऱ्यापैकी आटलेलं आहे. तर मी आता इथे 1 वाटी साखर त्यात घालते आहे. तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण हे वाढवू शकता. साखर घातल्यानंतर पुन्हा त्याला पाणी सुटतं, म्हणून दुधाचं प्रमाण हे थोडं कमीच असू द्यावं. नाहीतर मग दूध आणि नंतर साखरेचं जे पाणी सुटलेलं असतं ते आटण्यासाठी बराच वेळ जातो. तर इथे मी काजू बदाम टाकून घेतलेले आहेत. आपला रसरशीत गाजराचा हलवा तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.